जवानांचं शौर्य, 1971ची लढाई, हे सगळं आपण बघूया, पण त्याआधी काही बातम्या। आरोग्य विभागातील परीक्षेत पुन्हा हॉल तिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे। त्यामुळे परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागतोय। 24 ऑक्टोबरला 2 सत्रात परीक्षेचं आयोजन करण्यात आलंय। मात्र परीक्षार्थींना सकाळी एका तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यातलं परीक्षा केंद्र देण्यात आलंय। ज्या पदासाठी परीक्षा फी भरलेली नाही त्याचंही हॉल तिकीट परीक्षार्थींना मिळालंय। उमेदवारांनी निवडलेली केंद्र न देता लांब अंतरावरची केंद्र देण्यात आलेली आहेत। परस्पर केंद्र बदलण्याचा अधिकार कंपनीला कोणी दिला असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। काही परीक्षार्थींनी 2 परीक्षांसाठी फी भरलेली होती, मात्र वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांमुळे त्यांना एक परीक्षा देता येणार नाही अशी चिन्ह आहेत। या सगळ्याविषयी जेव्हा परीक्षार्थींकडून ओरड झाली, यावर प्रश्न उपस्थित झाले, त्यानंतर रोहित पवारांनी यावर भाष्य केलेलं आहे। ट्विटच्या माध्यमातून त्यांनी भाष्य केलेलं आहे। पण एकाच दिवशी 2 परीक्षा, त्याही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आल्यानं काही विद्यार्थ्यांना एकच परीक्षा देता येणार आहे, दुसऱ्या परीक्षेला मुकावं लागणार आहे। खरं तर त्यांनी दोन्ही परीक्षांची फी भरलेली आहे आणि त्यांनी जी सेंटर्स दिली होती त्या परीक्षेसाठी ती सेंटर्स न देता वेगवेगळी सेंटर्स दिली गेली आहेत आणि बाजूबाजूच्या इमारती इतका तो फरक नाही, तर एकाला एका जिल्ह्यातलं आणि दुसऱ्या परीक्षेचं दुसऱ्या जिल्ह्यातलं सेंटर आलेलं आहे। एक परीक्षार्थी आहेत, त्यांचं नाव आहे ओम प्रकाश झोड, त्यांच्याशी आपण बोलूया। ओम, तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलंय? मॅडम, मी अप्लाय केला होता पुणे विभागाकरिता आणि मी सेंटर फॉर्म मध्ये भरताना अकोला टाकलं, तरी पण मला पुन्हा सेंटर परत देण्यात आलेलं आहे आणि परिस्थिती हलाखीची असल्यामुळे परत मागे पुण्याला गेल्यानंतर वेळेवर पेपर कॅन्सल झाला, आता परत पुण्याला जावं लागेल। अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडनं एकच मागणी आहे माझी, सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी म्हणून, की महाराष्ट्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत जाण्या येण्याची सुविधा उपलब्ध मोफत करून देण्यात यावी। म्हणजे ओम आपल्याला असं म्हणायचंय का की आपल्याला आपण जे परीक्षा केंद्रासाठीचं शहर निवडलं होतं ते स्वतःहूनच बदलण्यात आलं? हा, माझं तरी स्वतःवरूनच वगळण्यात आलेलं आहे। माझ्याकडे तसं डॉक्युमेंट प्रूफ पण आहे आणि असेच माझ्यासोबत काही विद्यार्थ्यांसोबतही झालेलं आहे की त्यांनी अप्लाय म्हणजे एखादा फार्मासिस्ट परीक्षेकरिता त्यांनी अकोला टाकलं असेल आणि त्यांना पुन्हा मिळालं, कुणाला औरंगाबाद मिळालेलं आहे। त्यांनी करायचं काय? तुमच्या संपर्कात असे कोणी मित्र किंवा मैत्रिणी आले, परीक्षार्थी आले, ज्यांना 2 परीक्षा द्यायच्यात, एक परीक्षा एका जिल्ह्यामध्ये, दुसरी परीक्षा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, असं पण काही घडलंय? हो मॅडम, असं झालेलं आहे। एकाला अकोल्याचंच उदाहरण आहे, एकाला अकोला मिळाला तर त्यालाच नागपूर मिळालेला आहे परत। पण मग ओम, आपल्याला असं म्हणायचंय का की येण्या जाण्याचा खर्च करावा, का आपल्याला असं म्हणायचंय की आपल्याला परीक्षा केंद्र बदलून दिलं जावं? हा जो काही घोळ झालेला आहे तो बदलून जबाबदार ती संस्था, आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासन, या तिन्ही लोक जबाबदार आहेत ते काम करणारे। तर माझं वैयक्तिक मत असं आहे की कोणाचंही घोड जरी झालं असेल, काही जरी झालं असेल, ज्या विद्यार्थ्यांना जिथं परीक्षा द्यायची आहे कमीत कमी त्यांना प्रवास खर्च तरी मोफत असायला पाहिजे। जो काही प्रवास करायचा आहे विद्यार्थ्यांना तो मोफत असायला पाहिजे। ओके ओम, धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। परीक्षार्थी होते ओम प्रकाश झोड। आता आपल्याबरोबर एक परीक्षार्थी आहेत, हेमंत, जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। हेमंत वानखेडे नाव आहे त्यांचं। हेमंत, तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलंय? मॅडम, आमच्या बरेच विद्यार्थी मित्रांच्या बाबतीत असं घडलेलं आहे की त्यांचं सेंटर, त्यांचा रहिवास आहे अमरावतीला आणि पेपर आहे अकोल्याला। म्हणजे एक पेपर आहे अमरावतीला आणि दुसरा पेपर आहे अकोल्याला आणि एकाच दिवशी 2 पेपर असल्यामुळे विद्यार्थी एका परीक्षेला मुकणार आहेत। आणि ज्या पद्धतीने इथून 1 महिना आधी जेव्हा MIDC ची एक्झाम कंडक्ट झाली होती ऑगस्ट महिन्याच्या शेवटी, तेव्हा त्यांनी 10 दिवस एक्झामचं शेड्यूल घेतलं होतं। मग आरोग्य विभागाला एवढी काही कशाची आहे आणि त्यात नॅस कंपनी मार्फत देण्याची, जी ऑलरेडी काळ्या यादीत आहे, त्या कंपनीकडून जी भरती करून घेत आहेत, एवढा अट्टहास कशासाठी? परीक्षा 10 दिवस, 5 ते 10 दिवसाच्या शेड्यूलमध्ये सुद्धा घेता आली असती। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ही परीक्षा रद्द करून ही परीक्षा MPSC मार्फत घेण्यात यावी, ही आमची मागणी आहे। बर हेमंत, काही गोष्टी अशा पण घडल्या आहेत, म्हणजे फक्त केंद्र बदलली गेली आहेत असं नाही, तर काही ठिकाणी असं सुद्धा बघायला मिळालंय काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत की त्यांनी ज्या 2 परीक्षांकरता अप्लाय केलेला होता त्यातल्या एका परीक्षेसाठी त्यांना जी नोंदणी आली ती बरोबर आहे, पण दुसरी परीक्षा कुठली तरी भलतीच ज्याची त्यांना नोंदणी आली, असं सुद्धा झालंय का?
बिलकुल बिलकुल मॅडम. त्यांनी त्या परीक्षेसाठी प्रिफरन्स दिला होता, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसऱ्या परीक्षेसाठी म्हणजे त्यांची एक्झाम घेण्यात त्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत. यामुळे हा सगळा सावळा गोंधळ झालेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने थोडा विचार करावा आणि परीक्षेच्या बाबतीत थोडा योग्य निर्णय घेऊन विद्यार्थी मित्रांना न्याय द्यावा, ज्यामुळे त्यांची ज्या पात्रतेसाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यामुळे त्या पदावर त्यांची नियुक्ती होईल, अशा संबंधी विचार हा आरोग्य विभागाने करावा. बरोबर हेमंत, पण मग नेमकं आता काय करणं अपेक्षित आहे आरोग्य विभागानं की जेणेकरून परीक्षार्थींना परीक्षा देता येतील आणि हे जे काही त्यांच्यासमोर प्रश्न उभे राहिलेले आहेत ते सुटतील? मॅडम, आमचं एकच म्हणणं आहे की एमपीएससी मार्फत जर परीक्षा कंडक्ट करता आली असती तर त्यामध्ये पारदर्शकता असती आणि प्रत्येक विद्यार्थी हा एमपीएससीला पारदर्शक दृष्टिकोनातून बघत आहे. आणि आमचं असं हेच म्हणणं आहे की परीक्षा जर 10 दिवसाच्या शेड्यूलमध्ये जर घेता आली असती तर प्रत्येक विद्यार्थ्याला 2 परीक्षा सुद्धा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते सुद्धा देता आल्या असत्या आणि ह्या अडचणी निर्माण नसत्या झाल्या. बरोबर हेमंत, पण मग म्हणजे परीक्षा डिक्लेअर होण्याच्या आधी सुद्धा सगळ्या परीक्षार्थींकडून ही मागणी होत होती की या परीक्षा एमपीएससी मार्फतच घेतल्या जाव्यात म्हणजे पारदर्शकता राहील. खरं तर सरकार असं वारंवार वेगवेगळ्या प्रकरणांच्या बाबतीत म्हणतं की पारदर्शकतेने कारभार आम्हाला हवा आहे. मग या बाबतीत एमपीएससी मार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय का झाला नाही, यातली काय गोम वाटते आपल्याला परीक्षार्थी म्हणून? मॅडम, तुम्ही जर बघितलं की जेव्हा आरोग्य भरतीचे फॉर्म भरणं सुरू होते तेव्हा क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. 10 लाख 15 लाखच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या की तुम्ही 10 लाख रुपये द्या तुम्हाला ग्रुप डी आणि 15 लाख रुपये द्या तुम्हाला ग्रुप सी, अशा पद्धतीच्या ऑडिओ क्लिप्स तेव्हा व्हायरल झाल्या होत्या. बीड जिल्ह्यातली असो की अमरावती जिल्ह्यातली असो कुठल्याही जिल्ह्यातले ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. यावर सरकारने कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात गेलेली नाही. नक्की हेमंत, बिलकुल आमचं हेच म्हणणं आहे की याची सुद्धा कारवाई करावी. नक्की हेमंत, आपलं म्हणणं लक्षात आलं. धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. एक परीक्षार्थी आपल्यासोबत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार स्वतः आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. रोहितजी, आपलं ट्विट सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय, पण काही विद्यार्थी सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले होते जे आपली व्यथा मांडत होते. एक परीक्षा एका जिल्ह्यात, दुसरी परीक्षा दुसऱ्या जिल्ह्यात, 2 परीक्षांसाठी जर अर्ज केले असतील तर एका परीक्षेची नोंदणी मिळाली पण दुसऱ्या परीक्षेची भलत्याच परीक्षेची नोंदणी मिळाली असते. खूप सारे घोळ झालेत आणि विद्यार्थी रोहितजी असं म्हणतायत की ब्लॅकलिस्टेड कंपनीलाच हे काम का दिलं गेलं आरोग्य विभागाकडून? तुम्ही जे म्हणत आहात ते माझंही म्हणणं आहे आणि हे युवा पण त्या ठिकाणी म्हणत आहेत की समजा एका जिल्ह्यामध्ये एक पेपर आणि त्याच वेळेस दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसरा पेपर, दुसऱ्या गट बी आणि ह्याच्यामध्ये जो फरक असेल तो, तर ही गोष्ट जे झाले टेक्निकल एरर हा योग्य नाही. त्या मुलीला समजा त्या ठिकाणी 2 पेपर तिथं द्यायचे असतील तर मग ते कन्व्हिनियंटली त्याच आसपास की सकाळी एक आणि नंतर लगेच दुसरा पेपर आपला देता आला पाहिजे, त्याचं योग्य असं नियोजन व्हायला पाहिजे होतं. ते झालं नाही. अजून थोडे दिवस आहेत. या कंपनीली आणि सरकारने सुद्धा त्या बाबतीत लक्ष घालून जी टेक्निकल अडचण त्या ठिकाणी आलेली आहे परीक्षा पुढे न ढकलता ती सोडवावी, ही विनंती मी सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. बरं रोहितजी, कारण असाही एक मुद्दा सगळे विद्यार्थी मांडतात की मध्ये जर थोडी 2 परीक्षांच्या मध्ये जर थोडी गॅप मिळाली असते, एवढ्या घाईघाईने ज्या सरकार परीक्षा घेत आहे, आरोग्य विभाग परीक्षा घेत आहे, तर मध्ये थोडी गॅप मिळाली असते 2 पेपरच्या तर तेही त्या विद्यार्थ्यांसाठी सोपं पडलं असतं किंवा निदान मग येण्या जाण्याचा खर्च तरी सरकारने उचलावा जर केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी आलेत आणि कंपनीने स्वतःच केंद्र बदलली आहेत तर. मलाही कुठेतरी असंच वाटतंय की जे आर्थिक अडचणीत असणारे जे युवा आहे आणि बहुतांश या परीक्षेला बसणारे सगळेच तसे इकॉनॉमिकली चॅलेंज बॅकग्राऊंडचे आहेत. त्यामुळे ट्रॅव्हलिंगचा जो खर्च असेल बस वगैरे या बाबतीत सुद्धा सरकारने काहीतरी विचार करायला पाहिजे. एकदा ऑलरेडी ही परीक्षा होणार होती की काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. आता अजून पुढे ढकलून चालणार नाही. परीक्षा आत्ताच झाली पाहिजे, पण हे टेक्निकल एरर्स सगळे सोडवले पाहिजे आणि आर्थिक ताण जो मुलांना पडतोय, समजा 2 पेपर द्यायचे असतात तर 2 वेगळ्या फी द्याव्या लागतात, त्या सुद्धा न देता एका पेपरची म्हणजे एका व्यक्तीला एकच फी हे करता येईल का, या बाबतीत सरकारने एक विचार करावा. आणि रोहितजी, आपण स्वतः या संदर्भात विद्यार्थ्यांच्या बाजूने काही पाठपुरावा कराल? आरोग्यमंत्र्यांशी आपल्याला बोलता येईल स्वतःला? 100% त्या बाबतीत सकाळी अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यांना विनंती केली.
मी संध्याकाळी टोपे साहेबांशी सुद्धा बोलेल. टोपे साहेब या बाबतीत सकारात्मक आहेत. वा. तुम्ही करोनाच्या काळामध्ये त्यांचं कार्य बघितलं, एकदम मनापासून त्यांनी केलेलं आहे. फक्त इथं थोडंसं टेक्निकल विषय आणि राहिला प्रश्न एमपीएससीचा. इथं कसं आहे की आता दादांनी स्वतः पुढाकार घेऊन 4 वरनं सदस्य संख्या आता 12 वर न्यायचं चाललंय, पण त्याला सगळे वेळ लागेल. त्यामुळे हे लगेच होण्यासारखं नाही. पण ही जी एक्झाम आहे ती ट्रान्सपरंट पद्धतीने व्हावी आणि कुठल्याही पद्धतीत लोकांच्या मुलांच्या भविष्याबरोबर कुणीही घेऊन चालणार नाही. आणि ह्या कंपनीने जर हे करेक्शन या पुढच्या 2 दिवसात नाही केलं तर मला असं वाटतं की त्या कंपनीवर कारवाई पण करणं योग्य ठरू शकतं. नक्की. रोहित जी एमपीएससीचा विषय काढला तो बरं झालं, कारण सगळ्या विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं होतं की आरोग्य विभागाने एमपीएससी मार्फत का नाही या परीक्षा घेतल्या तर अधिक पारदर्शकता झाल्या असत्या. पुढच्या काळात याविषयी विचार करण्याबाबत सुद्धा आपण बोलू शकाल? मला जर तुम्ही विचारलं आणि मला जर करण्याची त्या ठिकाणी म्हणजे माझ्यासारखे जे अनेक आमदार आहेत त्यांना जर संधी दिली गेली तर सगळ्यांचंच म्हणणं आलं आहे की ज्या एक्झाम आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या विभागाच्या होतात आणि कुठल्याही गटातल्या त्या सगळ्या एकाच संस्थेच्या माध्यमातून झालं तर त्याच्यामध्ये पारदर्शकता चांगली येऊ शकेल आणि त्याला एक प्रोसिजर आणि सगळ्यांचा विश्वास त्या संस्थेवर आहे. फक्त ती सिस्टम आता डेव्हलप करायला वेळ लागू शकतो. आता सदस्य संख्या आपल्याला वाढवावी लागेल. जो प्रस्ताव आता सरकारमध्ये चर्चेमध्ये आहे, पण ह्या गोष्टी वेळ लागूच तर ऍटलिस्ट आता तरी जी कंपनी जी एजन्सीला ही जबाबदारी दिली ती तरी क्लीनली ट्रान्सपरंटली त्या ठिकाणी व्हावं असं मला वाटतं. नक्की. रोहितजी, खरं तर आपण एका कार्यक्रमात आहात हे जाणवतंय, तरीही आपण इतकं सविस्तर बोललात आणि जाणवतंय की आपण पोटतिडकीने बोललात, त्याबद्दल खूप खूप आभार. महाराष्ट्राच्या तरुणांचे आयकॉन आहेत रोहित पवार, जे आपल्याशी आत्ता बोलत होते आणि ते स्वतः आश्वस्त करत होते की ते याविषयी स्वतः पाठपुरावा घेतील, आरोग्यमंत्र्यांशी ते स्वतः बोलतील आणि परीक्षांच्या तारखा न बदलता कसं सोयीस्कर परीक्षा देणं विद्यार्थ्यांना ठरेल हेही ते बघतील. दीपक तरडे एक परीक्षार्थी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. दीपक, तुमचे सगळे प्रश्न भयंकर आहेत, कारण एक परीक्षा देता येईल, एक परीक्षा देता येणार नाही जर 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र आली असतील तर. दीपक, आपल्या बाबतीत काय घडलंय? नक्कीच मॅडम, माझा नंबर अगोदर आलेला होता. लातूर जिल्ह्याचं मी सेंटर टाकलेलं होतं, बट माझा नंबर आता सध्या पुण्याला त्यांनी टाकलाय. तर मला आता 10 ते 12 तास प्रवास करून मला एक्झामला जावं लागेल. तर त्यामुळे खूपच प्रचंड त्रास आम्हाला होतोय सध्या. म्हणजे परीक्षेचा अभ्यासाचा जो ताण आहे तो वेगळा आणि त्यात आता पुन्हा परीक्षेच्या आदल्या दिवशी जाऊन राहण्याची व्यवस्था करायची, परीक्षा द्यायची, हे सगळं झालं. नक्कीच नक्कीच मॅडम. दीपक, काही विद्यार्थ्यांचं, काही परीक्षार्थींचं असंही झालंय की 2 पेपर आहेत, एकाच दिवशी 2 पेपर आहेत आणि ते वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत, असं काही आपल्या ऐकिवात आलंय? हा, नक्कीच नक्कीच मॅडम. माझे 2 मित्रच आहेत ज्यांचं अशा प्रकारे अडचण निर्माण झाली आहे त्यांना. कारण त्यांचा पेपर एक सकाळी आहे आणि दुपारचा जो पेपर आहे तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे. तर त्यांना ते 5 ते 6 तास ट्रॅव्हलिंग करून तिकडे जाणं शक्य नाहीये. तर त्यामुळे त्यांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे आणि त्यांना फक्त एकच एक्झाम त्या दिवशी देता येणार आहे. पण मग दीपक, एक परीक्षार्थी म्हणून आता आपलं काय म्हणणं आहे? माझं मॅम एकच म्हणणं आहे, त्यांनी एक तर आमचा ट्रॅव्हलिंग चार्जेस जे लागतील ते त्यांनी पुरवायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या परीक्षा ज्या आहेत तर त्यांनी एमपीएससी थ्रूच घ्यायला पाहिजे, कारण त्यामुळे खूप एक्झाम मध्ये पारदर्शकपणा येऊ शकतो मॅडम. नक्की. दीपक, धन्यवाद, तुम्ही तुमच्या या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, जे महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या तरुणांचे आयकॉन आहेत, ते स्वतः न्यूज 18 लोकमतशी बोलले आणि त्यांनी हे आश्वस्त केलंय की सगळ्या तरुण आमदारांचं हेच म्हणणं आहे की एमपीएससी मार्फतच या सगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या परीक्षा व्हायला हव्यात, म्हणजे अधिक पारदर्शकता येईल आणि सुसूत्रता परीक्षांमध्ये आणता येईल. सगळे परीक्षार्थी जे आता महाराष्ट्रभरातून आपल्याशी बोलतायत ते एका बाजूला आपले प्रश्न मांडतायत, दुसरीकडे काय त्यांना अपेक्षित आहे हे देखील सांगताहेत. एकदा परीक्षांच्या तारखा बदलल्या, आता परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात तर त्यात प्रचंड घोळ बघायला मिळतोय. आरोग्य विभागाकडून ब्लॅकलिस्टेड कंपनीचा आग्रह का धरला गेला? ही जी ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे तिने परीक्षार्थींनी निवडलेली जी केंद्र होती ती स्वतःहूनच कशी काय बदलली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संजय पवार एक परीक्षार्थी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. संजय, तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलंय परीक्षांबाबत? मॅडम, अगदी पाहता आरोग्य भरतीचा एकदम सावळा गोंधळ सध्या तर झालेला आहे. फर्स्ट टाइम मी ज्यावेळेस माझा हॉल तिकीट आला होता त्यावेळेस माझा पनवेलला नंबर आलेला होता,
पण जाणून बुजून आता आहे ना माझा जळगावला नंबर आलेला आहे, तरी म्हणजे पनवेल ते मला जळगाव जाण्याचं म्हणजे 12 तास चार्जेस लागणार तिथे, आणि जाण्या येण्याचा तो भलताच मनस्ताप झालेला आहे मॅडम. आणि पहिला म्हणजे ज्यावेळेस आपण पेपर जे निवडलेलं केंद्र होतं संजय, ते परस्पर बदलून तुम्हाला जळगाव केंद्र दिलं गेलं. हो मॅडम. आणि परीक्षांबाबतीत सुद्धा असं काहीतरी घडलंय म्हणून अनेक परीक्षार्थी सांगतायत की 2 परीक्षा आहेत, एकाच दिवशी आहेत आणि त्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत. असंही आपल्या काही ऐकिवात आलंय का? हो मॅडम, माझे जवळचेच मित्र आहेत 2, त्यांचा एकाच दिवशी आणि एकाच वेळेमध्ये त्यांचे पण परीक्षा आलेले आहेत. एकाचा लातूरला आलेला आहे तर एकाचा अकोल्याला त्याच दिवशी. मग तो दोन्ही पेपर एकाच दिवशी शक्य कसं होणार देणं? म्हणजे एका बाजूला संजय अभ्यासाचा ताण आहे तुम्हाला, दुसरीकडे तुम्हाला 12-12 तास प्रवास करून पेपर द्यायला जावं लागणार आहे. मग तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? तुम्ही आरोग्य विभागाला काय सांगू पाहताय? मॅडम, एकतर जे आरोग्य विभागाचा जो गोंधळ झालेला आहे त्यामार्फत त्या परीक्षा तर एकतर घेऊच नाही, आणि त्यामध्ये आमचा आर्थिक आणि मानसिक त्रास तर खूपच सहन करावा लागत आहे या 2 वर्षापासून. तर 2019 मध्ये पण असाच सावळा गोंधळ झाला होता मॅडम. नक्की संजय, आपले प्रश्न आणि आपल्या भावना लक्षात आल्या. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. परीक्षार्थी संजय पवार होते जे म्हणत होते की मी केंद्र पनवेल टाकलेलं होतं तरी सुद्धा मला जळगाव केंद्र आलेलं आहे. कंपनीने परस्पर केंद्र अनेक परीक्षार्थींची बदललेली आहेत. कुणाला अकोला हवं होतं तर पुणे आलेलं आहे, कुणाला पुणे हवं होतं तर धुळे टाकलेलं आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा केंद्रांचे सावळा गोंधळ दिसत आहेत. इतकंच नाही तर 2 परीक्षा वेगवेगळ्या, त्या दोन्ही परीक्षा एखाद्या केंद्रावर म्हणजे पुण्याच्या केंद्रावर व्हाव्यात असं जर कोणी विद्यार्थ्याने मागणी केली असेल तर एकाला पुणे आणि एका परीक्षेसाठी पुणे आणि दुसऱ्या परीक्षेसाठी अकोला असं सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे खूप सावळा गोंधळ झालेला आहे. आणि रोहित पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः या संदर्भात ट्विट केलेलं होतं. आणि असं नियोजन चुकणं किंवा नियोजनाचा अभाव असणं हे परीक्षार्थींसाठी चूक आहे असं त्यांनी म्हटलंय. ते स्वतः याविषयीचा पाठपुरावा करतायत. सरकारपर्यंत त्यांनी हा विषय पोहोचवलेला आहे. राजेश टोपे आरोग्यमंत्री यांच्याशी स्वतः ते संध्याकाळपर्यंत बोलणार आहेत. आणि परीक्षा ज्या तारखांना आहेत त्याच्या आधी हा सगळा घोळ मिटवावा यासाठी ते स्वतः सुद्धा प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी आश्वस्त केलंय न्यूज 18 लोकमतवर. दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची अशी की ते बोलताना हेही म्हणाले की सगळेच तरुण आमदार कुठल्याही पक्षाचे असतील त्यांचं हेच म्हणणं आहे की अशा सगळ्या महाराष्ट्रात होणाऱ्या ज्या सरकारी परीक्षा आहेत त्या MPSC मार्फत घेतल्या जाव्यात, म्हणजे सुसूत्रता सुद्धा येईल आणि पारदर्शकता सुद्धा येईल. आणि त्याकरता सुद्धा पुढच्या काळामध्ये ते प्रयत्न करतील असं ते म्हणाले. दरम्यान आरोग्य विभागाच्या परीक्षेत कोणताच गोंधळ न झाल्याचं आरोग्य विभागाच्या संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांचं म्हणणं आहे. आता पहिला मुद्दा काय होता की त्यांनी जे ठिकाण मागितलं तर त्या ठिकाणापेक्षा त्यांना वेगळं केंद्र याच्यामध्ये दिलेलं आहे. आता जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल तुमच्या उमेदवाराचा विचार करतो तर उमेदवाराला ॲडमिट कार्ड देताना त्यांनी कोणतं ॲप्लिकेशन दिलं आहे, कोणत्या पोस्टसाठीचं दिलं आहे, ते ॲप्लिकेशन हे याच्यासाठीचं बेस पकडला जातो. म्हणजे समजा एखाद्या उमेदवारांनी तुमचे 4 पोस्टसाठीचं दिलेलं आहे तर त्याला 4ही पोस्टसाठीचं ॲडमिट कार्ड मिळेल. तर त्याच्यामुळे याच्यासाठीचं जेव्हा आपण देतो तर त्याला आपण म्हणतो की त्यांनी जेवढं त्याचं एक ॲप्लिकेशन कन्सिडर करावं आणि त्याप्रमाणे त्याचा स्वतंत्रपणे आपण याच्यामध्ये विचार करतो. आणि हे करत असताना एक बेसिक नियम कोणता पाळला गेला आहे की समजा त्यांनी नाशिक सर्कलसाठीचा पोस्ट नाशिक सर्कलमधल्या पोस्टसाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्याला नाशिक सर्कलमध्ये त्याचंच एक्झामिनेशन सेंटर येईल. हा याच्यामधला बेसिक नियम आहे आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपण याच्यासाठीचे हे दिलेले आहे. 2 ॲप्लिकेशन्स केलेत तर त्याच्यामध्ये एक त्यांनी नाशिक सर्कलसाठी केलं आणि एक नागपूर सर्कल किंवा अकोला सर्कलसाठी केलं. तर ऑब्व्हियसली त्याच्या एका नाशिकच्यासाठीचं त्याचं सेंटर येईल नाशिकमधलं आणि दुसरं जे काही सेंटर येईल तर ते त्यांनी नागपूर किंवा अकोल्याला भरलं असेल तर त्या ठिकाणी त्याला हे सेंटर मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ही जी बेसिक कन्सेप्ट आहे तर त्याच्याने गेल्यामुळे या पद्धतीच्या तक्रारी याच्यामध्ये येतात.
आता ही अट ठेवायची गरज काय आहे की याच्यामध्ये काय होऊ शकतं, किंवा आमचे पूर्वीचे जे काही अनुभव आहेत तर याच्यामध्ये असं हे होतं की उमेदवार ज्या ठिकाणचा राहणार आहे तिथून तो परीक्षा देईल आणि तो दुसऱ्या ठिकाणी त्याच्या पोस्टसाठी क्लेम करेल. असं होताना काय प्रॉब्लेम येऊ शकतो की जे आमचे डिफिकल्ट एरियाज आहेत किंवा ट्रायबल एरियाज आहेत तर त्या ठिकाणी हे कॅन्डिडेट जाणार नाहीत, किंवा जर ते गेले तर त्या ठिकाणी ते काम नाही करू शकत कारण ते एकतंत डिफिकल्ट एरियामध्ये जातात, किंवा गेल्यानंतर त्वरित ते त्यांच्या ट्रान्सफरसाठीचे पण ॲप्लिकेशन देतात. आणि म्हणून हा सगळ्याच परीक्षांसाठी आतापर्यंत आरोग्य विभागाने पाळलेला नियम आहे की ज्या ठिकाणी त्यांनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर त्याच ठिकाणी त्याला आपण हे करत आहोत. बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर जय हिंद सन्मानमध्ये आपण पाहणार आहोत 1971च्या लढाईत भारतानं पाकिस्तानला कशी धूळ चारली याची शौर्य गाथा. बुलेटिनमध्ये स्वागत. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवले. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत किरीट सोमय्यांचा निषेध केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही बॅनर दाखवले. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्यांनी सोलापुरामध्ये जाऊन थेट शरद पवारांना चॅलेंज दिलंय. आपण केलेले आरोप खोटे असल्याचं पवारांनी सिद्ध करावं असं किरीट सोमय्या म्हणाले. भाजप नेते किरीट सोमय्यांनी थेट शरद पवारांना चॅलेंज दिलंय. आयकर विभागाच्या धाडी 2 बांधकाम व्यावसायिकांकडे 140 कोटी बेहिशेबी मालमत्ता आढळली तर अजित पवारांकडे चिल्लर सापडली अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. मात्र शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना सोमय्यांनी चॅलेंज दिलंय. अजित पवारांवर केलेल्या सगळ्या आरोपांचे पुरावे ईडी आणि इन्कम टॅक्सला देणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. हे पुरावे खोटे असल्याचं शरद पवारांनी सिद्ध करावं असं चॅलेंज किरीट सोमय्यांनी दिले. तसंच पवार फॅमिली जनतेला लुटण्याचं काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्याचबरोबर अजित पवारांनी बहिणींशी बैमानी केली की महाराष्ट्रातील जनतेशी बैमानी केली असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. मग अजित पवार साहेब, तुम्ही बेईमानी महाराष्ट्रात 12.5 कोटी जनतेची केली की बेईमानी आपल्या बहिणीची केली? बहिणीच्या नावाने कंपन्या आणि पार्टनरशिप आहे, संपत्ती आहे. आपण म्हणतात त्यांचा काही संबंध नाही. मग बहिणीच्या नावाने पण बेनामी संपत्ती केली ते शरद पवारांना मान्य आहे का? दरम्यान किरीट सोमय्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिल्या. किरीट सोमय्या प्रसिद्धीसाठी आरोप करत असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. यापूर्वी आमच्या संदर्भात ट्रकभर पुरावे देऊ असं सोमय्या म्हणाले होते. याची आठवणही त्यांनी करून दिली. इतकंच नव्हे तर खोटे आरोप केल्यास खूप प्रसिद्धी मिळते, त्यांना आनंद होतो असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. आमचं सरकार काही दडपशाहीचं सरकार नाही आहे आणि या देशात कोणी काही करत असेल तर त्याची चिंता व्हावी. आणि जेव्हा आपण काही करत नाही आणि आम्हाला तर आरोपांची 50 वर्षाची सवय आहे, आमच्या तर विरोधात ट्रक भरून पुरावे होते. काय झालं ते सगळ्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. खोटे आरोप जेव्हा करतात तेव्हा त्या लोकांना पण खूप पब्लिसिटी मिळते आणि आपल्यामुळे एखादा माणूस फेमस होत असेल तर ही किती आनंदाची गोष्ट आहे. 1971मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. युद्धात शत्रूच्या हद्दीत बॉम्बवाहक विमानानं शत्रूच्या जवळपास 200 सैनिकांच्या चिंधड्या उडवणारे, त्यांच्या गनपोट्स उद्ध्वस्त करणारे विंग कमांडर सुरेश दामोदर कर्णिक यांना अतुलनीय कामगिरीबद्दल वीरचक्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या अफाट परिक्रमाची ही शौर्य गाथा. डिसेंबर 1971 Pakistan launched a full-scale war against us. पाकिस्ताननं भारताविरोधात युद्ध पुकारलं. फ्लाइंग कमांडंट सुरेश कर्णिक आणि त्यांच्या सहकारी कॅनबेरा बॉम्बवाहक लढाऊ विमानातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं. शत्रूच्या शक्तीस्थळांवर अचूक बॉम्बफेक करून त्यांनी शत्रूचं अक्षरशः कंबरडं मोडलं. सलग 13 दिवस चाललेल्या घनघोर युद्धात कर्णिकांनी
अनेक आव्हानात्मक मोहिमा फत्ते केल्या. तो युद्धाचा प्रसंग ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. माझंच एकमेव विमान होतं जे मी त्याच्यामध्ये एंटर केलं इन स्पाईट ऑफ द अँटी एअरक्राफ्ट गन्स फायरिंग. आणि अँटी एअरक्राफ्ट गनमध्ये काय असतं, एव्हरी 5th बुलेट इज अ ट्रेसर बुलेट. तर माझ्या ऑल ओव्हर साईडला बुलेट्स फ्लाय करत होते विदाउट अ सिंगल एनिमी अँटी एअरक्राफ्ट गन बुलेट्स हॅविंग हिट मी. आणि माझे जे बॉम्ब्स पडले ते टार्गेटवरती पडले. त्यांचं पेट्रोल ऑइल लुब्रिकंट डेपो होतं ते सगळं उद्ध्वस्त केलं. आणखीन पीपल हॅड सीन आणि आमची आर्मी जे एरियाजमध्ये त्यांनी पाहिलं विमानाला आणि त्यांना जे पिक्चर त्यांच्यासमोर आले का सगळं होल थिंग ब्लोईंग अप. सो विथ द रिझल्ट चिटगांग एअरपोर्ट दॅट वॉज वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट्स. ते मिशन अजिबात सोपं नव्हतं. त्या मिशन्स दरम्यान विमानाचं जनरेटर बंद पडलं. विमानावर गोळ्यांचा वर्षाव होत होता. पाकिस्तानी लोकांनी दॅट एअरफील्ड वॉज ॲक्टिवेटेड. तर मी खूप खालती गेलो, नियरली अबाउट 100 feet ऑर सो. म्हणजे जे अँटी एअरक्राफ्ट गन्स असतात दे कांट गो बिलो 30 degrees. कारण ते जर असे गेले तर एकमेकांवरतीच मारणार. तर आय एस्केप फ्रॉम दॅट. आणि तिकडे मुरीद एअरफील्डला गेलो. आय पुल्ड अप फॉर अ बॉम्बिंग अटॅक. बॉम्ब फेकले आणि ते 100 yardsमध्ये दिसतात लोक वगैरे. तर ते मी फायरिंग करत होतो आणि एक 7-8 असे बोट्स डिस्ट्रॉय केले, गन बोट्स डिस्ट्रॉय केले. आणि त्यांना जेव्हा मारलं तर तेव्हा त्या लोकांच्या बॉडीज हवेमध्ये देवर फ्लंग. They were firing at me with machine guns, light machine guns they were carrying. ते मला फायरिंग करत होते, मी त्यांना फायरिंग करत होतो. त्याच्यामध्ये माझ्या विमानाला पण गोळ्या लागल्या, 12 गोळ्या लागल्या. तरी पण मी अटॅक कंटिन्यू केले. पण प्रत्येक वेळी सुरेश कर्णिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शत्रूला चकवा देत मोहिमा फत्ते केल्या. पाकिस्तानच्या हद्दीत घुसले आणि जो अद्भुत पराक्रम गाजवला त्याबद्दल त्यांना वीरचक्रानं सन्मानित करण्यात आले. मी गेलो बांगलादेशमध्ये आणि देन आय स्पॉटेड देम ऑन द मेघना रिव्हर आणि तेतुले रिव्हर ऑल्सो. तर मी त्याच्यावरती अटॅक्स मारले. 2 स्टार फायटर्स 104 स्टार फायटर्स विथ मिसाईल्स माझ्या पाठीमागे लागले होते. ही जी मला इन्फॉर्मेशन मिळाली तर इन्स्टेड ऑफ कमिंग टुवर्ड्स इंडिया आय स्टिअर्ड टुवर्ड्स हिमालयाज. आणि हिमालयाजमध्ये गेलो आणि त्यांच्या व्हॅलीमधनं रात्रीच्या वेळी आय वेंट लो इनसाइड द व्हॅलीज अँड एस्केप नॉर्थ. दे कांट फॉलो मी बिकॉज जे एअरक्राफ्ट चेजिंग करतात त्यांच्या रेडारवरती ग्राउंड क्लटर येतो. तर त्याच्यामध्ये त्यांना कळत नाही कोणतं विमान आहे आणि कोणतं ग्राउंड क्लटर आहे. आणि मग मी जे तिकडे टर्न मारली एअरबाला ते लोक पाठीमागे गेले तर मग तिकडे चंदीगडला लँड केलं. मूळचे मुंबईकर असलेल्या सुरेश कर्णिकांचं लहानपणापासूनच फायटर पायलट बनण्याचं स्वप्न होतं. आईचा विरोध पण वडिलांच्या पाठबळावर कर्णिक हवाई दलात सामील झाले. लाजायचं नाही आणि घाबरायचं नाही हे सुरेश कर्णिक यांच्या जीवनाचं ब्रीदवाक्य. प्रचंड देशभक्ती आणि धैर्याच्या बळावर देशासाठी मृत्यूला तळहातावर घेत शत्रूच्या घरात घुसून पराक्रम गाजवणाऱ्या सुरेश कर्णिकांच्या बहादुरीला न्यूज 18 लोकमतचा सलाम. येत्या 16 डिसेंबरला त्या विजयी क्षणाचा सुवर्ण महोत्सव देश मोठ्या अभिमानानं साजरा करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जय हिंद सन्मानमध्ये ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत लेखक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे यांनी जवानांच्या शौर्याविषयी दिलेली प्रतिक्रिया. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. साताऱ्यामध्ये युवकांच्या संवाद मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले यांची पुन्हा डायलॉगबाजी बघायला मिळाली. साताऱ्याच्या विकासाच्या दृष्टीनं युवकांनी मला साथ द्यावी, सातारा
एक एवढा हॅपनिंग करून टाकतो की पुण्या मुंबईचे लोक साताऱ्यात आले पाहिजेत. फक्त तुमची साथ पाहिजे. उदयनराजे म्हणजे तोंडाच्या वाफा नाहीत, बोला तो बोला असं म्हणत जोरदार डायलॉगबाजी उदयनराजेंनी केली. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी तरुणांसाठीचा एक मेळावा घेतला. त्यामध्ये ते संवाद साधत होते आणि त्यांनी पुन्हा एकदा एक बार कमिटमेंट कर दी तो कर दी याचा पुनरुच्चार केलेला आहे. तरुणांनी मला साथ द्यावी, मी साताऱ्याचा कायापालट करून दाखवतो असं ते म्हणालेले आहेत. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरून तरुणांशी संवाद साधला. एंटरटेनमेंट माझी घाई काय चालली, लवकर यांनी जर इथं फिल्म इंडस्ट्री केली त्याचा उपभोग आपल्याला कधी घ्यायचा आहे? आता लगेच घ्यायचा आहे तात्काळ. मग कधी बघायचं ते नट येणार, नट्या येणार, आता येणार येणार. चला बघूया नट्या. मध्ये कम ऑन, व्हॉट्स रॉंग विथ यू? बोलताना बरं वाटतं, पण एक तर सत्य आहे, टाइम आणि टाईड डझंट वेट फॉर एनीवन. वेळ आणि लाटा कोणासाठी थांबत नाही. लवकरात लवकर जास्तीत जास्त वेगाने जाऊ पुढं. फार मोठं झालेलं हा सातारा मला बघायचं आहे. फार ह्या सातारच्या प्रत्येक तरुण हा त्या उंचीवर गेल्यावर मला बघायचं. हा माझा पण स्वार्थ आहे ना. तुम्ही याला म्हणजे मला काम करावं लागणार नाही. काय गाडी घेतली बघू झालं, सगळ्या चकडपूरमध्ये होणार. हा माझा पण काय स्वार्थ आहे का? पण रिअली लाईफ इज टू शॉर्ट. बिफोर यू कॅन से जॅक रॉबिन्सन इट्स ओव्हर. कळालं का? बरोबर आहे. हाफ चड्डी कधी गेली, शाळा संपली, कळालं? एकोणीसशे भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. लेखक आणि अभिनेता आनंद किरकिरे यांनी जवानांच्या शौर्याविषयी काय प्रतिक्रिया दिली बघूयात. आज क्रिसमस, दिवाळी, दसरा, ईद आपण साजरी करणार आहोत. कारण आपल्या सरहदीवर कोणीतरी एक सैनिक आज आपले प्राण त्या देशासाठी अर्पण करतोय. त्यांनी तो प्रण घेतलेला आहे की हे आयुष्य देशासाठी द्यायचं. त्याच्यामुळे हा देश सुरक्षित आहे आणि ह्याचं भान आपण ठेवलंच पाहिजे. ह्याचं भान आपल्याला असलंच पाहिजे. आपण त्यांना सॅल्यूट केलाच पाहिजे, त्यांच्या कारकिर्दीला सॅल्यूट केलाच पाहिजे. कारण आपल्याला माहीत नाही, आपलं आनंदाचं आयुष्य त्यांच्यामुळे आनंदी आहे. मी त्या सैनिकांना सगळ्यांना सॅल्यूट करतो. त्याशिवाय त्या भावा बहिणींना सगळ्यांना सॅल्यूट करतो ज्यांनी या देशासाठी आपल्या रक्ताच्या नात्याचा एक मुलगा अर्पण केलेला आहे. 4 ओळी एवढंच म्हणायचं आहे मला की आज देश अखंड है क्योंकि किसी का सरहदों पर हौसला बुलंद है. आज हम ईद दिवाली मनाते हैं, नए साल में जश्न मनाते जाते हैं. उसका कारण है कि सरहदों पर किसी ने गोली खाई है. चला आज आपण आपल्या सैनिकांना, सगळ्या सैनिकांना सॅल्यूट करू आणि त्यांना सांगू की थँक्यू, तुमच्यामुळे हा देश आज श्वास घेतोय. आणि आता नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा संयुक्त उपक्रम संजीवनी. सॅनिटायझर हानिकारक आहे का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोरोनाची लागण करू शकतं का? असे काही प्रश्न तुमच्या मनात नक्की येत असतील. पण मग अशा प्रश्नांना विचारणं आणि त्याची उत्तरं घेणं यासाठीची एक जागा तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. हो, संजीवनीनंच ती उपलब्ध करून दिली आहे तुमच्या फोनवर.
नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करते. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील. माहितीची क्रॉस चेक केलेली असेल. वाट पाहू नका. कुठलेही प्रश्न कोरोना संदर्भातले तुमच्या मनात असतील तर व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा. पुन्हा एकदा क्रमांक बघा